भगवान शंकरांचा सर्वात प्रिय दिवस का आहे? श्रावण आणि भोलेनाथांचा संबंध काय आहे? धार्मिक आणि पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल. सोमवार हा भगवान शिवांचा सर्वात प्रिय दिवस का आहे? श्रावण आणि भगवान शिव यांचा संबंध काय आहे? पौराणिक, धार्मिक आणि भावनिक महत्त्व जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ही विनंती करते. नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू. भगवान शिव ज्यांचा उल्लेख जरी झाला तरी मनाला शांती मिळते, ज्याचे नामस्मरण केल्यास अवघे जीवन मंगलमय होते. सध्या सर्व शिवभक्तांना उत्सुकता आहे, ती म्हणजे श्रावण महिना कधी सुरू होणार याची. कारण धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना आणि सोमवारचा दिवस हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. हिंदू धर्मात भगवान शिव हे संहार आणि परिवर्तनाचे देव मानले जातात. शिवांना महादेव, शंकर, भोलेनाथ, नीलकंठ, महेश, रुद्र, पशुपतीनाथ अशा अनेक नावांनी ओळखले जाते. अशात अनेकांना प्रश्न पडतो की सोमवार हा भगवान शिवांचा सर्वात प्रिय दिवस का आहे? श्रावण आणि भगवान शिव यांचा संबंध काय आहे? पौराणिक, धार्मिक आणि भावनिक महत्त्व जाणून घेणार आहोत. भगवान शिवांना सोमवार प्रिय का मानला जातो? धार्मिक मान्यतेनुसार सोमवार हा दिवस चंद्रदेवाशी संबंधित मानला जातो. पुराणानुसार चंद्रदेवाला दक्ष प्रजापतीच्या शापामुळे तेज कमी होऊ लागले. त्यावेळी चंद्रदेवाने भगवान शिवांची कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवांनी चंद्राला आपल्या जटावर स्थान दिले. त्यामुळे शिवांना चंद्रशेखर असे हे नाव प्राप्त झाले. आणि सोमवार हा दिवस शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जाऊ लागला. याशिवाय सोम या शब्दाचा अर्थ शांती, शीतलता आणि अमृत असाही होतो. शिव हे शांत, करुणामय आणि कल्याणकारी देव असल्याने सोमवारचा दिवस त्यांच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. सोमवार हा दिवस चंद्रदेवांशी असलेल्या त्याच्या विशेष संबंधामुळे आणि धार्मिक परंपरेमुळे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेली शिवपूजा मनाला शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकता ऊर्जा देणारी मानली जाते. श्रावण महिना भगवान शंकरांना प्रिय का आहे? हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेसाठी सर्वात प्रिय आणि शुभ मानला जातो. वैदिक पंचांगानुसार 2026 मधील श्रावण महिना हा 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी संपेल. भगवान शिवाला समर्पित असलेला हा पवित्र महिना भक्ती, ध्यान आणि उपासनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात शिवभक्त उपवास, रुद्राभिषेक, जप, दान आणि शिवपूजा करतात. पण श्रावण महिन्याचा भगवान शिवांना इतका प्रिय का मानला जातो? यामागे अनेक पौराणिक आणि धार्मिक मान्यता. समुद्रमंथन आणि नीलकंठाची कथा. पुराणानुसार देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा सर्वप्रथम हलाहल विष बाहेर आले. हे विष इतके प्रचंड घातक होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष प्राशन केले. विषाचा प्रभाव त्यांच्या गळ्यातच थांबला म्हणून देवांनी त्यांच्यावर सतत जलाभिषेक केला. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले. श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरावर जलाभिषेक करण्याची परंपरा याच कथेशी जोडली जाते. शिवलिंगावर पाणी, गंगाजल, दूध आणि बेलपत्र अर्पण करण्यामागे हीच धार्मिक भावना आहे. श्रावण आणि निसर्ग. भगवान शंकरांचं विशेष नातं. श्रावण महिना हा पावसाळ्याच्या मध्यात येतो. निसर्ग हा हिरवागार होतो आणि जलस्रोत भरून वाहू लागतात. पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिवांना जल अत्यंत प्रिय मानले जाते. त्यामुळे या काळात जलाभिषेकाला विशेष महत्त्व प्राप्त
होते. पाऊस, नद्या आणि निसर्गातील नवचैतन्य हे शिवतत्त्वाशी जोडले जाते. श्रावण सोमवारचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक श्रावणी सोमवार अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी भगवान शिवांची पूजा, व्रत आणि रुद्राभिषेक केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. की विशेषतः विवाह, संतती, आरोग्य, करिअर आणि धार्मिक प्रगतीसाठी अनेक भाविक या दिवशी उपवास करतात. या दिवशी उपवास करतात. देवी पार्वतीला मिळालेला शिवपती. धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वती यांनी भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपामुळे प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना स्वीकारले. त्यामुळे श्रावण महिना शिव-पार्वतींच्या अखंड प्रेम, निष्ठा आणि वैवाहिक सौख्याचे प्रतीक मानले जाते. शिवपूजेचे विशेष धार्मिक महत्त्व. मन शांती आणि सकारात्मकता ऊर्जा मिळते. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्यास मदत मिळते. आरोग्य, सुख, समृद्धी आणि कुटुंबाचे कल्याण लाभते. आध्यात्मिक प्रगतीसाठी हा महिना अत्यंत फलदायी मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान शिवांना काय अर्पण करावे? शुद्ध जल आणि गंगाजल, बेलपत्र, दूध, दही, मध, तूप आणि साखर, याचं पूर्ण पंचामृत, धतुरा आणि आकाराची फुले, परंपरेनुसार पांढरी फुले, भस्म आणि चंदन हे सर्व अर्पण करावे. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.